तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी भाषण करताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले। आरोपींना फाशीच मिळाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली। खरंच दादा बोलले की न्याय कशासाठी मागायचा, की चुकलं काय होतं, आपलं देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होतं, संतोष अण्णाचं काय चुकलं होतं? 20 वर्ष समाजकार्य केलं, कुटुंब उघड्यावर ठेवलं, ते चुकलं होतं का? तुम्ही सांगा मला, हे चूक होती का आपल्या कुटुंबाची? अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला, एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं। आज आम्ही फक्त रस्त्याने चालत असताना आम्हाला धक्काबुक्की लागते, पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे। त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे, माझ्या आईवडिलांची मी लेक आहे, पण आज मला याची खंत वाटते, मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये। पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो, मला माफ करा। मला सगळे दिसते, फक्त माझा दादा दिसत नाही। माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्त्व दिलं तो माझा दादा होता। मी सावलीसारखं त्याच्यासोबत 24 तास होतो, पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो, माझा दादा आज या जगात नाही, पण त्यांनी लाखो भाऊ माझे, तुम्ही माझ्या पाठीशी आहेत।